डोंगरावरती आहे ग्रिफिथ ऑब्झर्वेटरी. खूप साऱ्या हॉलिवूड मूवीजमध्ये वगैरे. नाही बसवायला कशाला, अजूनपर्यंत पाठ आहे. बंक किती केले ते पण सांग. काही बंक नाही केले बघ, अजूनही सगळं लक्षात आहे. हाय हॅलो नमस्कार, कसे आहात? मी स्नेहा तुम्हा सर्वांचं स्वागत करते इंडियन मॉम इन कॅलिफोर्निया या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर आज आम्ही आलेलो आहोत एका नवीन ठिकाणी. ॲक्च्युली मी हॉटेलमध्ये आज व्हिडिओ स्टार्ट करायचं राहून गेलं कारण की काही गडबड झाली. आज आमचं चेकआउट पण होतं, सो आम्ही सगळं चेकआउट करून बॅग्स वगैरे सगळं कारमध्ये ठेवून आता बाहेर पडलेलो आहोत. आणि आज आम्ही आलेलो आहोत ग्रिफिथ ऑब्झर्वेटरीला. आणि इथे समोर बिल्डिंग आहे. आता आपण तिथे जाणारच आहे, मी तुम्हाला दाखवते सगळं. पण जस्ट आत्ता आम्हाला इथे पार्किंग मिळाली. इथे पार्किंगला खूप प्रॉब्लेम असतो. लकीली मिळाली आम्हाला ॲक्च्युली, नाहीतर खूप खाली खाली रस्त्यावरती गाड्या लावायला लागतात. हे बघा इकडे पण लावल्यात खूप लोकांनी गाड्या. तर खाली खाली गाड्या लावायला लागतात आणि मग पूर्ण वरती चालत यावं लागतं. आणि हे जे आहे ना, हे वरती डोंगरावरती आहे ग्रिफिथ ऑब्झर्वेटरी. खूप साऱ्या हॉलिवूड मूवीजमध्ये वगैरे तुम्ही बघितलं असणार, म्युझिक व्हिडिओजमध्ये वगैरे हे दिसतं आपल्याला. तर त्यामुळे कदाचित तुम्हाला बघितल्यासारखं वाटेल कुठल्या तरी मूव्हीमध्ये वगैरे. आणि इथून व्ह्यूज एकदम छान आहेत. खाली पूर्ण LA दिसतं आहे. इथे LA डाऊनटाऊन तुम्हाला दिसत असेल. तर आत्ता जस्ट आम्ही तिथून आलो आहोत. तर सियाना शौर्याला मजा वाटते आता वरतून इथून व्ह्यू बघण्यासाठी. तर चल, इंडी कॅम्पर ही आपली कॅम्पर व्हॅन होती ना चेतन? येस, इंडी कॅम्पस. आम्ही कुठे गेलेलो बरं? एडिनब्रा, स्कॉटलंडमध्ये. जी आम्ही कॅम्पर व्हॅन रेंट केलेली ना, ती इंडी कॅम्पर्सची कॅम्पर व्हॅन इथे दिसली आम्हाला. सगळ्या कंट्रीजमध्ये आहे ती इंडी कॅम्पर्स. आणि अशी मध्ये मध्ये दिसत राहते. आणि जेव्हा पण आम्ही ती कॅम्पर व्हॅन बघतो आम्हाला ते असं इट ब्रिंग बॅक्स टू द मेमरीज, राईट? आज मी अशी रेडी आहे आणि मी आणलेलं ड्रेस घातला आहे आणि हे टँक टॉप आहे. माझं शर्ट टँक टॉप शर्ट आहे, डिफरंट. आणि माझे पॅन्ट्स बेल बॉटम आहे, एअरी आहे, कम्फर्टेबल, राईट? या खूप कम्फी. इथे आई आहे, चेतन आणि शौर्य. शौर्य काय खातं? काय खातं सांग की. नाही बोलणार आहे? थोडी शांत करतोय. आपण आलो आहोत LA मधल्या ग्रिफिथ ऑब्झर्वेटरीला. खरं सांगायचं तर हे ठिकाण फक्त ऑब्झर्वेटरी नाही आहे, तर एकदम मजेशीर असा एक वेगळा एक्सपिरियन्स आहे. सगळ्यात आधी इथून दिसणारा जो लॉस एंजलिसचा व्ह्यू आहे तो म्हणजे एकदम भन्नाट आहे. शहर इथून वरतून बघायला खूप भारी वाटतं. आणि हॉलिवूड साईनसुद्धा इथून अगदी छान दिसतं. थोडं दूर आहे पण दिसतं. आणि तिथे फोटो काढणाऱ्यांची खूप जास्त गर्दी असते. आत गेल्यानंतर स्पेस, प्लॅनेट्स, स्टार्स, युनिवर्सबद्दल खूप कूल एक्झिबिट्स बघायला मिळतात. सगळं इतकं इंटरॅक्टिव्ह आहे की फक्त बघायचं नाही तर स्वतः एक्सप्लोअर करायची पण मजा येते. इथे एक हा मोठा पेंड्युलम आहे जो पृथ्वी फिरते हे दाखवतं. सुरुवातीला साधंच वाटतं पण त्याच्यामागचं सायन्स खूप इंटरेस्टिंग आहे. मला सगळ्यात आवडलं ते म्हणजे इथलं स्पेस रिलेटेड डिस्प्लेस आणि मॉडेल्स. प्रत्येक गोष्टीकडे बघताना काहीतरी नवीन शिकायला मिळतं. आणि जर तुम्ही किड्ससोबत आला असाल तर त्यांना तर हे ठिकाण खूप आवडेल. इथे सायन्स शिकणं अजिबात बोरिंग वाटत नाही. खेळता खेळता, बघता बघता त्यांना स्पेसबद्दल खूप काही गोष्टी कळतात. माझ्या मुलांना तर स्पेसिफिकली इथे जायला खूप आवडतं. त्यामुळे जेव्हा केव्हा आम्ही LAला येतो तेव्हा आमची एक इथली व्हिजिट फिक्स असते. आणि म्हणूनच ग्रिफिथ ऑब्झर्वेटरी हे फक्त टुरिस्टी स्पॉट नाही आहे असं मी म्हणेन, तर फॅमिलीसोबत वेळ घालवण्यासाठी आणि काहीतरी नवीन जाणून घेण्यासाठी एक परफेक्ट प्लेस आहे. जर तुम्ही LAला येत असाल तर हे ठिकाण नक्की तुमच्या लिस्टमध्ये ठेवा, कारण की माझ्याकडून तर हे हायली रेकमेंडेड आहे.
काय दिसतंय सियाना? कसले लाईन्स? स्पेक्ट्रम दिसतंय. इकडच्या बाजूला कसलं आहे? इथं निऑन आहे, ते मर्क्युरी आहे. आय थिंक त्यांच्या त्या मेटल ह्याच्यामधून लाईट पास केल्या तर कसं दिसेल? स्पेक्ट्रम, लाईट स्पेक्ट्रम. हां, आपण एवढे स्कूलमध्ये असताना प्रयोग वगैरे केले, पण असं कधी एवढं बघायला मिळत नाही ना. छान दिसतंय. प्रेसच It's xenon. Yeah. सियाना काय माहिती का? एलिमेंट्स. Elements. या I know copper. बघ, ह्युमन बॉडी इज मोस्टली हायड्रोजन अँड ऑक्सिजन विथ ट्रेसेस ऑफ अदर एलिमेंट्स. पहिले 20 हे सांग. काय पिरियडिक एलिमेंट? या. नाही माहिती, पार्ट मला आधी होते, आता नाही आहे. मी सांगू? हा हे लिबे बोकाना अफ्लोनिसोमा ॲसिफो सकलो ओपो कॅ 20th इज कॅल्शियम. इज इट? एकदाच पाठ केलेला आहे अटले सरांच्या क्लासमध्ये. अजून आपले सरांच्या क्लासमध्ये जाऊन बसवावं लागायचं. नाही, बसवायला कशाला, अजूनपर्यंत पाठ आहे. बंक किती केले ते पण सांग. काही बंक नाही केले बघ, अजूनही सगळं लक्षात आहे. चेतन, ह्याच्यामध्ये आपला सन कुठे आहे? तो काय मध्यवर्ती दाखवा बघू. रेग्युलर. मोस्ट ऑफ द स्टार्स फॉल हिअर. केवढूस आहे आपला सन, आणि आपल्याला केवढा मोठा दिसतो, आणि ते जे आहेत ते जायंट्स आहेत. हे ब्लू जायंट्स तिकडे. हा हा, अजून खूप छोटे आहेत. केवढे छोटे छोटे पण आहेत ना. आणि इकडे व्हाईट डॉट्स पण आहेत. हा, आणि सगळ्यात मोठा स्टार ऑर्बिटल केवढा आहे? कुठे? गॉड्स आहे वरती. Super giant. हा वाला. सुपर जायंट. Look at that one. And look at that one, that one, that one, that one. 18 into mass of the sun आहे. बापरे. But where's the other one, which is one bigger than us again? The leader. आम्ही आता एक्झिबिशन बघत होतो, पण आता एक शो आहे इथे. शोचं नाव काय आहे विसरले. बघा ना, तिकीट दाखवा ना मला. शोचं नाव जे आहे. ओके, सेंटर्ड इन द युनिवर्स. हा, तर शोचं नाव आहे सेंटर्ड इन द युनिवर्स. म्हणजे एक डोम लाईक स्ट्रक्चर असेल आणि आतमध्ये असं 3D इफेक्ट असेल, असं रिक्लाइन होऊन बघायचं. ओके, असं टाईपमध्ये. ओके, तर आम्हाला पण माहिती नाही एक्झॅक्टली काय आहे, पण थिएटर आहे, प्लॅनेटोरियम आहे आणि शो असतात इथे. तर बरेचदा आम्ही इथे आलेलो आहोत, पण कधीच आम्हाला हा शो अटेंड करता आला नाही. एक तर 5 वर्षाच्या खालच्या मुलांना शो अटेंड करू देत नाहीत, तर त्यामुळे शौर्य आत्तापर्यंत 5 वर्षाच्या खाली होता, त्यामुळे कधी येऊ नाही शकलो. आता 5 वर्षाचा आहे, तर ह्यावेळेस आम्हाला जाता येईल शो बघायला. आणि चेतन, तुम्ही ह्याच्या आधी बघितला इथे शो? कधीच नाही बघितला मी. 2-3दा आलो इकडे ऍक्च्युली. मी पण आली 2-3दा. मग माझ्या आधी तुम्ही अजून कधीच 2-3? नाही बघितला, पण जेव्हा पण आलो तेव्हा असंच झालं की एकदा तिकीट संपलेले आहेत किंवा मग 2 तासांनी आहे शो. मग म्हणलं की जाऊ द्या असं. आणि मग मुलं झाल्यानंतर तर अंडर 5 असेल तर नाही जाऊ शकत. सो त्यामुळं आता दिस इज द फर्स्ट टाइम आम्ही जाणार आहे, आणि आईसोबत आहे. सो आई आता इथं पहिल्यांदा आली आहे आणि पहिल्यांदा शो पण बघणार आहे. बेस्ट आहे. आय एम लकी पर्सन. सगळ्यांचं तिकीट वेगळं वेगळं आहे. लहान मुलांचं किती $8 होतं, आणि सिनियर सिटीजनचं किती $10 होतं, आणि रेग्युलरचं $12 होतं. तर अशी आम्ही 3 प्रकारची तिकीटं काढलेली आहेत, आणि आता शोला जाणार आहोत. लाईनमध्ये उभे आहोत, आणि पहिलाच नंबर आमचा आहे. आमच्या मागे सगळी लाईन लागलेली आहे. राइट, हम जहाँ पे खड़े होते हैं लाइन वहाँ से चालू होती है. इट्स जस्ट अ डायलॉग ऑफ लाईक सम रँडम मूवी. आमचं काय असं म्हणणं नाही आहे, त्याचं कमेंट बॉक्स राईट. सी आई, आवडलं तुला? आवडलं का हे? हा. It's
फायनली आम्ही इथे येऊन बसलेलो आहोत आणि हे प्लॅनेटोरियमचं जसं थिएटर असतं तसंच आहे. म्हणजे मला आधी माहीत नव्हतं पण आता बघितल्यावरती समजतंय. सो वरती जे आहे पूर्ण डोम स्क्रीन आहे आणि खाली पूर्ण सगळ्या गोल चेअर आहे आणि असं आरामात बसू शकतो आपण आणि वरती बघायचं आहे. पहिले आम्ही लाईनमध्ये उभे होतो कारण की आम्हाला खूप बेस्ट चेअर्स पाहिजे होत्या. जेवढं तुम्ही थिएटरच्या मध्ये बसाल ना तितकं चांगला तुम्हाला शो दिसतो. तर त्यामुळं लाईनमध्ये उभे होतो पण आम्ही आत यायच तोपर्यंत मुलांची थोडी गडबड झाली आणि मग लेट झाला थोडासा आत यायला. पण तरी पण आम्हाला चांगल्या सीट्स मिळाल्या तशा. आई आणि सियाना पुढं बसल्यात आणि मी, शौर्य आणि चेतन इथे बसलेलो आहोत. सो आता बेस्ट बघायला मिळाला मला. लोक अजून येतात कारण की मिडल आहे ना लेन, त्यामुळे खूप लोक ये जा करतात ॲक्च्युली. He was in first in line. कसं होतं सियाना? Amazing. अमेझिंग I love होतं. it, but I only have one fear about space. What? Black holes. I know. I'm scared of those. That's why I'm never Chetan, gonna be कसं an होतं? astronaut. खूप मस्त होतं, मला खूप आवडलं. आई तुला आवडला? खरंच खूप छान. हा टेलिस्कोप आहे, रिअल टेलिस्कोप. बघितलं कसं या शौर्य? Oh, what is it? हम्म. You can also. आणि ते फिरतं आणि इकडे ओपनिंग आहे ना तिथून आपण बाहेर बघू शकतो. आता त्यांनी ते विरुद्ध दिशेला करून ठेवलं नाही का? मे बी इकडून पण ओपन होत असेल, हू नोज. हा डोम सगळा रोटेट होत असेल. डोम पण रोटेट होतो, कॅमेरा पण रोटेट. कॅमेरा नाही येत आहे. सॉरी, टेलिस्कोप रोटेट. लेट्स गो. छोटासा एरिया आहे हा. सो सगळ्याच लोकांना बघायचं आहे. या बाहेर. दम लागला कारण की आम्ही चढून वरती आलो ना त्यामुळे. आणि इथून असे व्ह्यू आहेत, सगळा सिटी व्ह्यू आहे मस्त. इथे पार्किंग स्ट्रक्चर आहे जिथे आपण कार लावलेली आहे आणि हा फ्रंट एरिया आहे ग्रिफिथ ऑब्झर्वेटरीचा आणि असा एंट्रन्स आहे. आई तिथे आहे, सियाना इथे आहे आणि आता आम्ही दुसऱ्या साईडला जाऊन चेक करतो. सियाना तिकडे नाही जायचं आपल्याला, त्या साईडला जायचं आपल्याला. ग्रिफिथ ऑब्झर्वेटरी इथे सगळं आमचं आता बघून झालेलं आहे. आता आम्ही इथे वरती होतो डोमच्या इथे आणि तिथे टेलिस्कोप वगैरे पाहिले आणि मुलांनी खूप एन्जॉय केलं आणि ऑफकोर्स आम्ही पण. मला आणि चेतनना पण ह्या सगळ्यामध्ये खूप जास्त इंटरेस्ट आहे. चेतनना तर माझ्याहून जास्त आहे. ते कायम त्यांचं रिडिंग वगैरे चालू असतं ह्या बाबतीमध्ये आणि ते मला सारखं मध्ये मध्ये इन्फॉर्मेशन सांगत असतात. इवन आम्ही जेव्हा लॉंग ड्राईव्हला वगैरे रात्री जातो तर तेव्हासुद्धा त्यांचं तेच चालू असतं बोलणं वगैरे, स्टार्स आणि हे ते. तर पहिल्यापासून आम्हाला ह्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे. सो जेव्हा केव्हा आम्ही इथे येतो तर आम्हाला मस्तच वाटतं, आम्ही एन्जॉयच करतो. कधीच असं बोरिंग वाटलं नाही आम्हाला. पण येस, आता सगळं बघून झालेलं आहे आणि आम्ही चाललेलो आहोत आता पार्किंगकडे. पार्किंगचे जे पैसे होते ना ते आम्ही आय थिंक चेतनी 4 तासाचे भरले होते वाटतं. तर 5 वाजेपर्यंतच आहे आमच्याकडे पार्किंग. त्यामुळं मग आता गाडी काढावी लागेल इथल्या पार्किंग लॉटमधून आणि आता आम्ही चाललो आहोत हॉलिवूड साईन बघण्यासाठी. आणि येस, पुढचा जो व्हिडिओ असणार आहे तो आय थिंक मी हॉलिवूड साईनच्या इथला फिल्म करेन. आणि जे पण टुरिस्ट वगैरे येतात LA मध्ये ते आवर्जून इथे बघायला येतात ग्रिफिथ सेंटर. कसा वाटला मग टेस्ला डायनरचा एक्सपिरियन्स कसा वाटला तुला? ओके होता. नॉर्मल हे आवडलं. मोठीच्या मोठी स्क्रीन लावली आहे इथे. बिल्डिंग वगैरे एकदम छान बनली, एकदम फ्युचरिस्टिक Future. आहे आतून वगैरे. फूड ओकेच आहे आणि आज काहीतरी इव्हेंट होता वाटतं. त्यामुळं फार गर्दी होती. त्यांना ते मॅनेज पण होत नव्हतं सगळं गर्दीमध्ये. पण ठीकच आहे, आलो होतं या साईडला, म्हणलं बघूया एकदा जाऊन. सो जाऊन आलो. आणि फूड कशात दिले दाखव ना. फूड टेस्ला ट्रकच्या बॉक्समध्ये दिलंय. तर हे राहिलेलं फूड आहे, टू गो करून घेऊन चाललो घरी. पण असा सायबर ट्रकचा बॉक्स आहे. मस्त आहे. शौर्यला हवं होतं. तर चला आता जाऊया हॉलिवूड ह्याला ना, हॉलिवूड पार्क. हा, साईन. आता आम्ही आलेलो आहोत हॉलिवूड पार्कमध्ये आणि गाडी पार्क करून इकडे वॉक करून आलो
आणि बघितलं तर आता ह्या पार्कमधून हॉलिवूड साईनच दिसत नाही आहे, म्हणजे काही काही अँगलनेच दिसतंय ते, कारण की डोंगरावरती आहे आणि झाडं सगळी वाढलेली आहेत. आधी आम्ही आलो होतो तेव्हा इतका क्लिअर व्ह्यू होता, माझे भरपूर सारे जुने फोटो आहेत. मी आता इथे 4-5व्यांदा येते आणि जनरली ना ह्या साईडहून खूप छान व्ह्यू आहे, पण आता त्यांनी हा एरिया बंद केलेला आहे. मे बी त्यांचं काही काम चालू असेल म्हणून. बट असा पार्क आहे, मुलं आता पार्कमध्ये खेळत आहेत आणि हॉलिवूड साईन इथून तर दिसत नाही आहे. मी दाखवते तुम्हाला, प्रयत्न करते, थोडंफार दिसेल अर्ध वगैरे. आणि तिकडे वरती अजून एक लुकआउट एरिया पण आहे, तिथून व्यवस्थित दिसेल ते हॉलिवूड साईन, पण आता इथून तरी काय दिसत नाही आहे. तर इथे बघा, हे आहे हॉलिवूड साईन, जे की झाडांमध्ये लपलेलं आहे. नाहीतर आधी या पार्कमधनं खूप छान दिसायचं.